जंगलात कॅम्पिंग करून खूप मजा आली. हो, मज्जा तर खूप आली, पण आता आपण लवकर घरी गेलं पाहिजे. रात्र होणार आहे ना. लवकर घरी नाही गेलो तर मॅडम काळजी करतील. हो भावा, 5वा गिअर टाक आणि पळव गाडी. अरे यार, हे कुठल्या रस्त्यावर आलोय आपण? शॉर्टकट आहे. या बोलीने चुकीचा टर्न घेतला असेल भाई. अरे अजून एकही टर्न आलेला नाहीये. अरे इतक्या छान कॅम्पिंग नंतर ही जम्पिंग अजिबात छान वाटत नाहीये. हो ना, इतकी छान ट्रिप करून परत चाललो होतो. जितकं रिलॅक्स झालो होतो, सगळं या कच्च्या रस्त्यावर उड्या मारून मारून वया गेलं. कळलं काय? हो बाबा, किटकिट इतकी छान सुट्टी घालवून आलो होतो हिल स्टेशन वरून. शेवटी तू शॉर्टकटच्या नादात सगळी मजाच घालवलीस बघ. भाई, मी रतन हॉटेलकडून कन्फर्म केलं होतं, घरी जाण्याचं शॉर्टकट इकडनंच आहे भाई. अरे त्याला त्याच्या घरचा रस्ता नीट सांगता येत नाही, त्याला इकडचा रस्ता कसा काय ठाऊक असेल? अरे सॉरी सॉरी भाई, सॉरी. थांब रे, जोरदार हवेत उडाला. जोरदार, कुठे आहेस तू? जोरदार, अरे उडून गेलास कुठं तू? जोरदार, तू बरा आहेस ना? अरे कुठे आहेस तू? भाई, मला वाटतं जोरदारची गिल्टी संपली. तू उडाला तसं परतच आला नाही. हे त्याला गिल्टी नाही, ग्रॅव्हिटी म्हणतात. काही शब्द शिकल्याने कोणी ज्ञानी बनत नसतं. ग्रॅव्हिटी काही स्पगेटी नाहीये जी अशीच काही संपेल. अरे मी इथे वर. आमच्या मित्राला सोड ग. नाही नाही. घे सोडलं. नाही. बाय, माझे वडील म्हणायचे आपला साईज बघून काम केलं पाहिजे. हो बाबा, बनीची अवस्था पाहून वाटतंय की तुझे वडील योग्यच होते. या. हा, या. बहुतेक हे सुलतानचे जासूस आहेत. पकडा यांना, कोणीही पळता कामा नये. सांभाळून, कुणालाही इजा पोचता कामा नये. ए बाबा, चल ये लवकर, दाखवतो तुला. भाई, ही भावना आहे, बहीण निघाली एकदम जबरदस्त. चला सगळा इथून. पकडा सगळ्यांना. अरे वा, मस्तच की. काय फायटर आहे. सेनापतींनी ट्रेनिंग दिलंय. भाई, उडा भाई, उडा.
चला या सगळ्यांना सेनापतीकडे घेऊन चला. आता तर बघावंच लागेल की सेनापती आहे तरी कोण. तर मुलींनो, ट्रेनिंग आता होत आहे सुरू. 1 2 1 2 3 4 व्यवस्थित करा मुलींनो. अरे वा मुलींनो, मजा आली. प्रत्येक कामामध्ये रिदम आवश्यक आहे. नीट पहा. 5 6 7 8 गो. 1 2 1 2 3 4. जेव्हा दोन व्यक्तींशी लढायचं असेल, डावा पाय पुढे करा. आता पहा आणि शिका. लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट. तुला नीट पाहून उभं राहायला हवं होतं. जेव्हा 4 लोक आपल्याला घेरतात तेव्हा असं करायचं. ही चालली मी मागे आणि मारली एक लाट. गडबड केली तर खाल माझी लाट. 5 6 7 गो. 1 2 1 2 3 4 5 6 7 गो. 1 2 1 2 3 4. मजा आली मुलींनो. सेनापतीजी, चोका बंदी घेऊन आली आहे. कुठे आहे? तुमच्या डावीकडे. इथे तर कोणीच नाहीये. उजवीकडे नाही, डावीकडे. ओ, तर हे आहेत सुलतानचे जासूस. बोल बोल. नाही नाही, सुलतानचं तर बार्बर शॉप आहे. खूप छान कटिंग करतो सुलतान. मान्य आहे की तुझ्या डोक्यात उवा झाले आहेत, पण त्या शोधायला जासूस कशाला हवेत तुला? पाहिलं, फालतू गोष्टी करून मला भडकवण्याचा प्रयत्न करतो आहे. आता माझी खात्री पटलीये की ही सुलतानचीच माणसं आहेत. कैद करा यांना. ऐका ना सुलतान आता जासूस पाठवणार माझ्याकडे. घेऊन जा यांना. भाई, ही माकडी तर काय ऐकूनच घेत नाहीये. हा? माकडीन म्हणाला. भाऊराया, मला असं वाटतं की हिला माकडीन म्हणायला नको होतं. आज खूप दिवसांनी काहीतरी शहाण्यासारखं बोललास. कळलं काय? कमाल आहे भाई. माकडीने माकडीन नाही तर काय मग लांडोर म्हणू. माकडीन म्हणाला, यांना खायलाही नका देऊ. कंट्रोल. दिस इज टू मच यार. आय नीड सम फ्रेश एअर. आता समजेल या दुश्मन कबिल्याला की सुलतानाला सोबत घेऊन आमच्याशी टक्कर घेण्याचा परिणाम काय होतो ते. भाई, सोडवलं की नाही? चला. हो बाबा, हे जेल आहे का बांबूंचं घर? यांना जेलही बनवता येत नाही. पण ह्यांनी आपल्याला कैद का केलंय? यांना असं वाटतंय की आपण कुण्या सुलतानाचे जासूस आहोत. हा सुलतान आहे तरी कोण? बार्बर आहे. भाई, याचं दुकान तर अजून बार्बर शॉप वरतीच अडकलेलं आहे भाई.
ती तुझ्या वारंवार माकडीन म्हणल्याने चिडलीये, कळलं काय? हो, पण हा सुलतान आहे तरी कोण? अरे सुलतान असो नाही तर दुसरा कोण असो, आपल्याला त्याचं काय? बांबूची झोपडी आहे, बांबू तोडा आणि निघा. बाय, तोडा तुम्ही. आलास तर आहे बाहेर, पण आता जाशील आत. भाई, हा रिव्हर्स गिअर का टाकलास भाई? हो बाबा, रस्ता तपासत होतो. क्लिअर आहे, सगळे निघा, मग मी निघतो. काय, मी जातो. काय झालं? इमोशनल झालो. आधी माझा भाऊ हली जाईल. सेनापतीजी, ते हल्ला करायला येत आहेत. अरे काय करताय? लवकर बाहेर या ना. ए बाबा, बाहेर सगळं सेफ आहे ना? हो, कोणीच नाहीये. हो, बाहेर कोणीच नाहीये. अरे पण सगळे गेले कुठे? अरे कुठेही गेले असतील. तुला सांगून जायला तुझे नातेवाईकात का ते? पळा इथून, आपण वाचलो. कळलं काय? अरे यार, हे तर यांना मारतायत. भाऊराया, आपण यांची मदत करायला हवी ना. हे अकलीच्या कांद्या, आपण यांची मदत करताना पकडले गेलो तर मग आपली मदत करायला कोण येणार? यांचा जीव संकटात सोडून जाण्याची परवानगी माझं मन मला देत नाही. कळलं काय? मग मनाला विचारूच नको. आलाय मोठा मनाची परवानगी घेत बसणारा. अरे पळायची संधी मिळते. पळा ना, पळा. हो बाबा, यांची मदत केल्याशिवाय आपण कुठेही नाही जायचं. भाई, तुमच्यासाठी मी काय पण करू शकतो. माझ्या मुलींवर तू अटॅक केलास. हे घे, मी तुला हिट केला. हा, यांच्या सेनापतीला घेरा रे. अरे जा, तुझ्याने कोंबडी पकडली जात नाही, मला काय घेरशील? हे आता दाखवतो या माकडीला हल्ला. मला माकडीन म्हणाला. अर्धे इकडे, अर्धे तिकडे. हे, हे, हे. हु, हो, आ. 5, 6, 7 गो. मारूया बुक्का ढशिमढो. ते ओरडतील आई गो. ए मुलींनो, अटॅक. ए गेंड्या, आज मारून मारून तुला गाढव करते बघ. 1, 2, 3, 4. तुला मारताना वाढतो जोर. इथं तरी या सरदारालाच मदतीची जास्त गरज दिसते. कळलं काय? अरे आता तर मी या माकडीला अजिबात सोडणार नाही. आ. सेनापती, डावीकडून मारा. लेफ्ट, हे घे. हा, तू तर माझ्याच मुलींना मारायला सांगितलंस. अहो, मी डावीकडे म्हणालो होतो, डावीकडे. आ, या मूर्खाला डावा उजवा काही समजत नाही. आम्ही सेनापतीला वाचवायला जातो. तुम्ही यांच्याशी लढा.
चुका कुठे केल्या चुका बरोबर तर मारलं की त्यांना अरे हे पहा, सरदार तर त्याच्याच साथीदारांना मारतोय. हे आपले सरदार त्यांना मिळाले आहेत. पळा! तुम्हाला नाही पकडू शकत. डोळ्यांच्या जागी अंडी लावलीस का रे? दिसत नाहीये? आम्ही तुला पकडलं आहे. अहो, जो माणूस धडक मारून झाडं पडतो त्याला वेली कसं काय बांधून ठेवतील? या वेली फार मजबूत आहेत. यांना हत्तीही नाही तोडू शकत. धन्यवाद, तुम्ही सगळ्यांनी आमची मदत केली. मला खात्री पटली आहे की तुम्ही सुलतानची माणसं नाही आहात. म्हणजे आता आम्ही जाऊ शकतो का? नाही. माय कसली उलट्या काळजाची आहे. आपण हिला मदत केली तरी आपल्याला कैद करते. अरे नाही, आम्ही तुमच्याशी वाईट वर्तणूक केली. आता आम्ही तुमचं आदर आतिथ्य करू, मग तुम्ही सगळे जा. ओके. आणि याला तर कैद खान्यामध्ये टाका. हं. हो टाका टाका लवकर टाका. मला या माकडीचं तोंडी बघायचं नाही. तू मला पुन्हा माकडीण म्हणालास? याला खाण्यासाठी फक्त केळी द्यायची आणि तेही फक्त एक. आता तर मी याचं माकड बनवणारच. चलात. एकतर आमच्या राजकुमारीला किडनॅप करता आणि त्यावर आमचा कैदखाना तोडलास. हिकावा कावा ककावा. बरं आता मराठीत बोल. खोटे आरोप लावू नकोस. तू सुलतान सोबत मिळून माझ्या मुलाचं अपहरण केलंयस. तू खोटं बोलतो आहेस. तू सुलतानच्या मदतीने आमच्या राजकुमारीचं अपहरण केलं आहे. कलाची कलाडा कलाची कलाडा कलाची कलाडा कलाची कलाडा. 1 2 3 4 हे ऐकून झाले मी बोर. म्हणेन लेफ्ट मारीन राईट, तोंड सुजवून करीन टाईट. ओ कलाची कलाडा कलाची कलाडा कलाची कलाडा कलाची कलाडा. आता होईल धोबी पछाड. वरती खाली खाली वरती वरती खाली खाली वरती. 5 6 7 गो 5 6 7 गो. हो थांबवाय सगळं आणि आम्हाला जरा नीट सांगा नक्की झालंय काय? यांनी सुलतानच्या मदतीने माझा मुलगा राजकुमार कबाबाचं अपहरण केलं आहे. नाही, हे खोटं बोलताहेत. उलट यांनीच आमची राजकुमारी शबाबाचं अपहरण केलं आहे. खोट आहे हे. मला राग येतोय. हो, माझ्या तांडवासाठी तयार. पडतील तुला फटके 1000. 1 2 3 4 5 6 7 8. अगं डान्सिंग क्वीन जरा थांब ना. काहीतरी गडबड आहे. कळलं काय? तुमच्या कबिल्याचा राजकुमार आणि तुमच्या कबिल्याची राजकुमारी किडनॅप झालेत. आणि हे तुम्ही दोघांनी केलं नाहीये. नाही. अच्छा, मग हे काम नक्कीच सुलतानचं असणार. दोन्ही कबिल्यांचं भांडण लावण्यासाठी हे काम सुलताननेच केलं असणार.
बरोबर. सुलतान दोघांचं भांडण लावू पाहतोय, ज्याने ही दोघं एकमेकांना अनेक वर्ष कैदेत ठेवतील आणि जेव्हा यांचे केस वाढतील तेव्हा तो सगळ्यांचे केस कापून खूप सगळे पैसे कमवेल. आहे ना मी इंटेलिजंट? अरे हा सुलतान बार्बर सुलतान नाहीये. हो, सुलतान फार वाईट माणूस आहे. हो, तो जंगलातल्या सगळ्या कबिलेवाल्यांना त्रास देतो. ते तर आम्हाला समजलंय, पण हा सुलतान नक्की आहे कोण? कबाबा, नाव आहे हाकीम, लोक म्हणतात जालिम. जर एकही थेंब जमिनीवर पडला तर आम्ही तुला शिक्षा करू. पण आम्ही काय शिक्षा देणार? हुजूर, माझ्या डोक्यात एक विचार आला आहे. सुलतान आम्ही आहोत, मग विचारही आम्हीच केला पाहिजे वजीर. तुमचाच विचार चुकून माझ्या डोक्यात आला हुजूर. ठीक आहे, बोलून टाक. जर एकही थेंब जमिनीवर पडला तर याचं डोकं मधमाशांच्या पोळ्यामध्ये घालायचं. कसं वाटलं? असणारच, वजीरच्या डोक्यात आला, पण विचार तर आमचाच आहे ना. हा 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 छू! वजीर, हा विचार आमच्या डोक्यात का नाही आला? हा डोकं असेल तर येईल ना. काय म्हणालास? डोका रिकामी असेल तर येईल ना हुजूर. तुमच्या डोक्यामध्ये तर जगभराच्या संकटांवर उपाय आहेत. हे तू बरोबर बोललास रे. धोका, दगाबाजी, गद्दारी, दोघांचं डोकं मधमाशाच्या पोळ्यात टाका रे, टाका रे. हा छू! नाही हुजूर. आमच्या हुकुमावर नकार. वजिराचं डोकं ही मधमाशाच्या पोळ्यात टाका रे, टाका रे. हा नाही हुजूर, तुमचा आणखी एक कमालीचा विचार पुन्हा माझ्या डोक्यात आलाय. हो, हे आमचे विचार अखेरीस आमच्या डोक्यामध्ये का नाही येत? हा डोकं असेल तर येईल ना. काय म्हणालास? हो हुजूर, तुमच्या डोक्यामध्ये इतकी मोठी मोठी कामे असतात ना, छोट्या छोट्या विचारांसाठी जागाच नाहीये. हे तू बरोबर बोललास रे. सांग, लवकर सांग. हुजूर, तुमच्या विचारानुसार यांचं सुरक्षित आणि आपल्या कैदेत राहणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या विचारानुसार यांचे कबिले आपल्या ताब्यात राहतील. तुमचा विचार तर असाही होता की जंगलातले सगळ्या कबिल्यांच्या राजकुमार आणि राजकुमारींना कैद करण्यात यावं, म्हणजे सगळे तुमच्या समोर झुकलेले राहतील. असणारच. अखेरीस आमचा विचार आहे. शिपायांनो, या दोघांना घेऊन जा आणि 2-3 जन्मांसाठी कैद करून टाका. एक्सक्यूज मी. ऐक रे वजीर, आमचा जो विचार तुझ्या डोक्यामध्ये आला आहे तो खूपच सुंदर विचार आहे. मग आमच्या विचारांनुसार लगेच इतर कबिल्यांच्या राजकुमार आणि राजकुमारींचं अपहरण करून त्यांना कैद करून टाक रे. हा 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 छू! जी हुजूर, पण यासाठी 1 लाख सोन्याच्या मुद्रांचा खर्च होईल. मग ते खजिन्यातून घ्या. सर्व जंगलांमध्ये आमचा दबदबा असायला हवा. सर्वांना कळू दे की आमचं नाव आहे हाकीम आणि लोक म्हणतात मला जालिम. बाबा, आपल्या कबिल्यांची माणसं एकमेकांवर संशय घेऊन भांडत असतील.
हो शबाबा, त्यांना तर ठाऊकही नसेल की ही सुलतानची चाल आहे. आपण त्यांना सांगायला हवं. चल चल जाऊन सांगूया त्यांना. बाबा, ए ऐक, ए चुपचाप बसून राहा तिकडे. चुप. उर्मट कुठचा, याला कुणी शिकवलं नाही का की राजकुमाराशी कसं बोलायचं ते? आपण इथे कैदी आहोत का बाबा? मग आपण काय करणार शबाबा? काका, तुम्ही हे आपला संदेश घेऊन जातील. हा संदेश मिळताच ते आपल्याला वाचवायला येतील. केळी नुसती खायचीच नसतात, पचवायची पण असतात. कळलं काय? अरे पचवेल पचवेल. आ माकडीण खूप केळी खात असते. आ आपले कबिले एकत्र झालेत, आपण नाही. मला माकडीण म्हणालास तर मारून मारून वानर करून टाकेन. एक माकडीण वानरच बनवेल ना, वाघ थोडीच बनवणार आहे. सरदार, सारखं सारखं तिला माकडीण म्हणू नका. हो, ही खूप भडकते. हत्ती म्हटल्यावर कदाचित ती खुश होईल. पण हत्तीला तर सोंड असते ना बाई. हो बाबा, तुला त्या सोंडेने नारळ फोडून घ्यायचा आहे का? मावशे आले. अरे, इथे तर सगळी सिस्टमच बिघडलीये. माकडीणीचे मावशी ससाणा. यांचं नाव मावशी आहे. राजकुमारीने पाळला आहे. हो बाबा, पाळीव लोकांसाठी आमच्याकडे फालतू वेळ नाहीये काय? अरे फालतू नाही, पाळीव आहे, राजकुमारीचा पेट आहे. यांच्या पंजामध्ये काहीतरी आहे. मी आणि कबाबा सुलतानच्या कैदेत आहोत. पण भाऊराया, तू तर इथे आमच्या समोर आहेस. अरे गाढवा, राजकुमारी आणि राजकुमार सुलतानच्या कैदेत आहेत. राजकुमारीने पत्र पाठवलंय. हा? बाई लोक ऐकलं का? प्रॉब्लेम सुटला. तुमची मुलं त्या सुलतानाच्या कैदेत आहेत. जा आणि सोडवा, आम्ही निघतो का? हा नाही, सुलतानच्या सैन्याशी लढणं आमच्याच्याने शक्य नाहीये. तुम्ही काळजी करू नका, त्यांना सोडवायला आम्ही जाऊ. बाय, हा बनी मागच्या जन्मीचा कुठे वैरी बिरी आहे काय? तो या जन्मी बदला घेतोय. हो बाबा, बनीने सांगितलंय ना सोडवायला जाणार, तर मग जाणार. थँक्स सोताराम. उद्या सकाळी आपण सगळे सुलतानच्या किल्ल्यात नक्की जायचं. एक मिनिट, माझी माणसं हिच्या सोबत जाणार नाहीत. हिला एका बाजूला सांगावं तर ही दुसरीकडे आपल्या लोकांना मारत सुटते. नाही, हिच्या सोबत नाही. अरे मी कमीत कमी मारते तरी. हा तर एक तास जातो आणि मार खाऊन परत येतो आणि स्वतःच्याच माणसांवर पडतो. बरं ठीक आहे. तुम्ही दोघं सोबत नाही, वेगवेगळे लढा. फक्त आपापल्या सैनिकांना सोबत घेऊन चला. सकाळपर्यंत सगळी तयारी करून घ्या. सर्वांनी सतर्क राहा.
हो, ओ, आई! आ! आ! ए बघतोस काय? आम्ही महालात शिरून राजकुमार आणि राजकुमारीला शोधतो. तुम्ही बाहेर सैनिकांना सांभाळा. अरे यांच्याच्याने काही होणार नाहीये, मी सांभाळून घेईन. का आम्ही इथे केळी खायला आलोय? मी सांभाळेन. ए तू आधी स्वतःला सावर. मला चिडवू नकोस, नाहीतर तुला सांभाळायला 10 माणसं लागतील. अरे बंद करा तुमची बाचाबाची. ज्या कामासाठी आलात ना त्या कामावर लक्ष द्या. सगळे वेगवेगळ्या ठिकाणी पसरा. सरदार तुम्ही तुमच्या माणसांसोबत डावीकडे आणि सेनापती तुम्ही तुमच्या मुलींसोबत उजवीकडे. ठीक आहे. ओहो, अरे तुला तर उजवीकडे जायला सांगितलंय ना. मला डावा उजवा नको शिकवू. मला ठाऊक आहे कुठे जायचंय ते. आपल्याला महालात पोहोचण्याचा एखादा रस्ता शोधावाच लागेल. शोधायची काय गरज आहे? कुणाला तरी रस्ता विचारूया ना. हे बघा, गाढवावर गाढव बसलंय. कळलं काय? आणि आपल्याला महालात शिरण्याची एखादी युक्ती शोधावी लागेल. प्रत्येक गोष्टीत युक्ती शोधायची नसते. सरळ सरळ सांगा की आम्हाला महाल बघायला जायचंय, विषय संपला. हो बाबा, हे सगळे मामू लोक बघतोयस ना, हे आत नाही जाऊ देणार. जर हे सगळे तुझे मामा आहेत तर मग सांग ना, मामा मामा आम्हाला आतमध्ये जाऊ द्या ना. बाय, माझे वडील म्हणायचे डोकं योग्य जागी चालवायचं असतं. या हनीची बोलून कशाला डोकं वाया घालवते तुम्ही? चोरी करतोस? याला महालात सुलतान समोर घेऊन चला. मित्रांनो, महालात शिरण्याचा मार्ग सापडला. हे गाढव आपल्याला महालात घेऊन जाईल. पण मी कसं काय घेऊन जाणार? अरे यार, तू नाही, तुझं हे गाढव त्याच्यावर तू बसलायस. हे थांब. माझे पेढे वाया घालवून टाकले. पैसे दे. गाढवाने पाडले ना, मग गाढवाकडून पैसे माग. भाऊराया, माझ्याकडे पैसे नाहीयेत रे. अरे अकलेने नाही, जो खरोखरचा गाढव आहे ना त्याच्याबद्दल बोलतोय. हे माझे पैसे दे. हात लावायचं काम नाही. सॉरी मित्रा, माफ कर. दुसरा पर्यायच नाहीये. स्वतःच्या दुकानात मारामारी करा ना. अरे हे काय चाललंय? हुजूर, याने माझे पेढे वाया घालवले आणि पैसेही देत नाहीये. नाही देणार. जे करायचंय ते करा. अच्छा, याला पकडून महालात सुलतानकडे घेऊन चला. मला हवं तिथे घेऊन चला, पण माझ्या मित्रांना काही करायचं नाही. अच्छा, याच्या मित्रांनाही पकडून घेऊन चला रे. युक्ती कामी आली. भाऊराया, हे सैनिक तर माझ्यापेक्षाही जास्त गाढव आहेत. मला समजलं, पण यांना नाही समजलं की तू महालात शिरण्यासाठी प्लॅन केला होतास. भाई, त्याला अजिबातच डोकं नाहीये का? यांना महालातून बाहेर काढा. थोड्यांनी इथे लढा, थोड्यांनी राजकुमार राजकुमारीला शोधा. चल यांची आड थोडी खिळखिळी करू. आता इथे अजून सैनिक यायच्या आत. चला लवकर आत जाऊ. एवढ्या मोठ्या महालात कुठे शोधायचं? राजकुमार राजकुमारी, कुठे आहात तुम्ही?
दिसले नाही तुला नाही. दिसली का? नाही महाल खूप मोठा आहे. अरे माल बघायचं नाहीये, राजकुमार राजकुमारीला शोधायचंय. हो बाबा, खेकड्यांच्या समाजातले आणि जोरदार पण तेच म्हणतोय की माल खूप मोठा आहे, शोधायला वेळ लागेल. हा. पळून जाऊया पोहून. आई ग, दगडासारखं पाणी आहे आई. आई ग. अरे दगडा हा दगडच आहे, पाण्याच्या डिझाईन वाला. हो बाबा, यांना मी बघतो, तुम्ही कैद खाना शोधा. अरे ते पहा राजकुमार आणि राजकुमारी. काचेची भिंत आहे. चला निघा, महालाबाहेर तुमचे सैनिक तुमची वाट पाहतायत. वजीर, आम्ही विचार करतोय या महालाच्या वरती आणखी एक महाल बांधावा. कसा काय विचार आहे? हा फालतू विचार आहे. काय म्हणालास? उत्तम विचार आहे हुजूर, पण माझ्या डोक्यात तुमचा एक विचार आला आहे. पुन्हा पुन्हा पुन्हा. काय करू हुजूर, मी तुमचा, माझं डोकं तुमचं, मग विचारही तुमचेच येतील ना. हे तर योग्यच आहे. बोल, काय विचार आलाय? बोल बोल. आ? हुजूर, तुम्ही डोंगरावर एक मोठासा महाल बनवा आणि तो मला देऊन टाका. हे छत असंच असू द्या, तुम्ही खूप फिरा, पळा. हो, बरोबर आहे. आम्ही इथे फिरू शकतो, पळू शकतो. अरे पळतायत. नाही, तुम्ही उभे आहात हुजूर. अरे ते पळतायत रे. पकडा त्यांना. शिपायांनो, चला त्या तिकडे जाऊ. राजकुमार राजकुमारी पळून जात आहेत. अरे कुठे जातोयस तू? शॉर्टकट आहे. खाली वा. तू सुद्धा माझ्यासारखा खूप जास्त इंटेलिजंट आहेस रे. गाढव आहे, पावडत नाही. अरे वा, माझा डायलॉग सुद्धा मारतोस काय? सरदार, सेनापती.
अर्ध्या सैन्याने आम्ही एका कबिल्यावर हल्ला करू आणि बाकी सैन्याने तू दुसऱ्या कबिल्यावर. हा हुजूर, माझ्या डोक्यात एक विचार आलाय. पुन्हा विचार तुमचाच आहे, फक्त माझ्या डोक्यात आलाय. तुझ्या बोलण्याने माझ्या डोक्यात एक विचार आला आहे. जर माझे सगळे विचार तुझ्याच डोक्यात येतात तर आम्ही तुझं डोकं फोडून तुझी बुद्धी आमच्या डोक्यात बसवली तर काय होईल? कसा विचार आहे हा? बोल. अरे गप्प बसा सगळ्यांनी. वाचलास रे वजीर, आता हल्ला करा. हल्ला या अरे गेंड्या, मार खायचा नाही, मारायचा आहे. मला ठाऊक आहे, माझ्या माणसांनी माझी साथ नाही दिली. तू तुझं काम कर जा. 5, 6, 7 गो. 5, 6, 7 गो. 1, 2, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 गो. 1, 2, 3, 4. अगं हा नाचण्याचा कार्यक्रम नंतर कर, आधी लढा. कळलं काय? भाई, हे फाईट करणं वगैरे मला सूट करत नाही. हो बाबा, मग तू यांच्या बरोबर जरा खो खो खेळ. अरे सांभाळून, अँटिक तोफ आहे, तुटेल. खो 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 खो. वजीर, तुझ्या डोक्यात एखादा आमचा विचार येतोय का रे? काय करायचं? माझ्या डोक्यात माझाच विचार येतोय की इथून पळून जाण्यातच भला आहे. नाव आहे माझं हाकीम. लोक म्हणतात मला जालिम. तू पळून दाखव. दाखव पळून रे. मग बघा ना. हं? आजपासून हा किल्ला आणि राजमहाल तुमचा झाला. हा, घेऊन जाया सुलतानला आणि कैद खाण्यात टाका. तुझ्या डोक्यात आता माझा एखादा विचार येत नाहीये का? हा? विचार तर माझाच आहे की कुठे तुझ्या नादाला लागलो आणि इथे अडकलो. हं? तू काय बोललास? काय बोललास तू? हं? तेच जे तू ऐकलंस. गुपचूप चल, नाहीतर हे तुझा हाकीमचा फकीर बनवतील. वजीर, धन्यवाद. आज तुम्हा सगळ्यांमुळे आम्हाला सुलतानाच्या कैदेतून मुक्ती मिळाली. धन्यवाद. वूहू! आता इथे राज्य असणार आमचं. घ्या आता ऐका हिचं. कोणी डमरू वाजवत नाहीये आणि तरी ही नाचतेय. कान उघडे ठेवून ऐक. हे आमचं राज्य आहे. आमचं आमचं आमचं. थांबा जरा. तुम्हा सर्वांना मिळून मिसळून राहायचंय. म्हणजे तुमचंच नाही, जंगलातल्या सगळ्यांचंच भलं होईल. माझं तर म्हणणं असं आहे की इथे राजकुमार आणि राजकुमारी या दोघांनी मिळून राज्य करावं. मान्य आहे. सेनापती आणि सरदार, तुम्ही दोघं सुद्धा वचन द्या की आजपासून तुम्ही दोघं एकमेकांशी अजिबात भांडणार नाही. 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 नाही भांडणार. अरे वा. तुम्ही सगळ्यांनी आमच्यासाठी केवढं केलं. सांगा, तुम्हाला काय हवंय? एक गाडी द्या, म्हणजे मग आम्ही आमच्या घरी जाऊ शकू. बाई, या अकलीच्या कांद्याने आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी बरोबर मागितलंय. चला, आता निघायची वेळ झाली आहे. या. हा. पळवा या माकडांना, पळवा. हो. काय माकड म्हणाला? अरे तुम्हाला नाही, त्या माकडांना म्हणालो. तुम्ही कधीही या भागात आलात तर काही वेळ आमच्या सोबत नक्की घालवा. आम्हालाही खूप आनंद होईल. पुढच्या वेळी आम्ही सुट्टीची मजा लुटायला बाहेर पडू आणि किटकिटच्या सांगण्यामुळे आम्ही रस्ता चुकू ना, त्यावेळी नक्की येऊ. बाय बाय.